चला तर मित्रांनो, आज माझ्या मम्मीनं बाफड्या बनवलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आहे. भाजी तर बघू शकता किती मस्त तर्री आलेली आहे. तर चला आता रेसिपी पाहूया. पीठ घ्यायचं. पीठ घेतल्यानंतर त्याच्यात काय टाकायचं मित्रांनो? ओवा टाकायचा. ओवा टाकल्यावर तीळ टाकायचे, तिखट टाकायचे. तिखट टाकल्यानंतर त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यात थोडं तेल टाकून द्यायचं. तेल टाकल्यानंतर त्याच्यावरून दही टाकायचं आणि त्याला मस्त कुचू 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 दाबून हलवून घ्यायचं. हलवून झाल्यावर आता आपण त्याला लाटून घ्यायचं. मस्त गोल प्रकारे लाटून झाल्यावर त्याला फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड झाल्यावर आपण त्याला असं असं मोडून घ्यायचं. मोडून झाल्यावर मस्त त्याला असा शेप मारायचा. समजलं का? शेप मारायचा गोल गोल. बघा, शेप झालेला आहे. मला बाफड्या लय आवडतात म्हणून मम्मीनं बाफड्या केला. अजून इडलीचं भांडं घ्यायचं, त्याच्यावर बाफड्या टाकायच्या. बाफड्या बघू शकता तुम्ही, दाखवलेलं आहे तुम्हाला. बाफड्या टाकलेले आहे आणि त्याला झाकण लावून घ्यायचं. ही बघा मिरच्याची भाजी केलेली आहे. रेसिपी पाहिजे तर कमेंटमध्ये करू शकता तुम्ही. हे बघा आपल्या बाफड्या तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला काटून बी दाखवून देतो. बघा अंदरून कच्च्या बी नाही राहिल्या ते. आता मस्त दोन दोन भागात काटून घ्यायच्या. अजून दोन भागात काटल्यावर त्याला 4 भागात काटायचं. 4 भागात काटून घेतलं बघू शकता तुम्ही. आता मस्त पूर्णपणे काटून झालेले आहेत. आता बघू शकता लंबे आकारात काटून घ्यायचे होते. मस्त आता त्याला तेलमध्ये गरम होऊ द्यायचं. पहिले तेल उकळू मस्त गरम गरम होऊ द्यायचं. मग तिच्यात बाफड्या टाकायच्या. बाफड्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. तर बाय.